गाळ्यावर मिळते तशी वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी फिश फ्राय आज आपण घरच्या घरी बनवून तयार करणार आहोत। गाळ्यावाल्यांपेक्षा आणि हॉटेलपेक्षा एकदम चमचमीत ही फिश फ्राय बनवून तयार होते। अगदी घरगुती उपलब्ध साहित्यातून मसाल्यातून ही फिश फ्राय तयार होते। खूप जास्त साहित्याची गरज नाही, कोणीही इझिली बनवू शकेल अशी ही फिश फ्रायची आजची रेसिपी आहे। फिश कोणती वापरायची, मॅरिनेशनसाठी कोणतं साहित्य वापरायचं, अगदी कुरकुरीत वरचा लेयर येण्यासाठी कोणतं साहित्य वापरायचं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहेत। अजूनपर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबून माझ्या नवीन अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। तर बघू शकता इथे मी साधारणतः पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम कोलिम फिश घेतलेली आहे। तुम्ही कोणतीही कमी काटे असलेली किंवा एकच मधात काटा असलेली फिश घेऊ शकता। या फिशला सुद्धा काटे थोडेसे कमी असतात। या मासोळीचं फिश फ्राय एकदम टेस्टी लागते आणि इझिली मच्छी मार्केटमध्ये ही मासोळी उपलब्ध होते। पहिल्यांदा फिश चांगलं मीठ सोडून 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। व्यवस्थित सगळं पाणी त्याच्यातलं निथळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर फिशला मॅरिनेट करत असताना आपण 2 टप्प्यांमध्ये हे मॅरिनेशन करणार आहोत। सुरुवातीला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार पाऊण चमचा छोट्या चमच्याने मीठ घातलेलं आहे। आणि आता आपण हे मीठ आणि हळद सगळ्यात पहिल्यांदा या फिशला चांगलं व्यवस्थित चोळून घेऊया। याच्यामुळे काय होईल ना, तुम्ही जर डायरेक्ट मॅरिनेशनमध्ये सगळ्या मसाल्यांसोबत मीठ घातलं तर ते मीठ पीसेसला लागणार नाही आणि व्यवस्थित जो स्वाद आहे तो पीसेसला येणार नाही। आणि सुरुवातीला हळदीचं मॅरिनेशन केल्याने काय होते ना, फिशचे पाणी सोडणं आहे ना, ते पाणी सोडणं बंद करते। आणि आता याच्यानंतर बघू शकता अर्धा मी इथे लिंबू घेतलेला आहे, तो लिंबू सुद्धा आपल्याला इथे पिळून घ्यायचा आहे। आता कोकणामध्ये कोकमाचा आगर वगैरे घालतात, आपल्या इकडे विदर्भामध्ये किंवा बाकी जागेमध्ये ते उपलब्ध होत नाही, तर त्याच्यामुळे काय करायचं ना, अर्धा लिंबू घ्यायचा आणि तो सुद्धा या हळद आणि मिठासोबत मस्त त्याचा लिंबूचा रस पिळून मॅरिनेशन करून साधारणतः 10 मिनिटांपर्यंत या फिशला बाजूला ठेवून द्यायचं। इथे 10 मिनिटं झालेली आहेत। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये फिशला मॅरिनेशन करत असताना चला बाकीचं साहित्य सुद्धा या फिशमध्ये घालून घेऊया। इथे मी साधारणतः 2 चमचे भरून पाऊण किलो फिशसाठी कोथिंबीर, आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवून ठेवलेली आहे मिक्सरला, ती पेस्ट घालूया। लक्षात ठेवा कोथिंबीर, आलं, लसूण आणि जिरं याची पेस्ट तुम्हाला करून ठेवायची आहे अगोदर। त्याच्यानंतर चवीनुसार 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। 1 चमचा भरून मी इथे फिश फ्राय मसाला घालत आहे। फिश फ्राय मसाला उपलब्ध नसेल तर घरगुती कोणताही उपलब्ध गरम मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून तेही घातलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा भरून मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठाने एक बाइंडिंग छान येते आणि कुरकुरीत आणि मस्त असं फिश फ्राय बनून तयार होते। आता सगळं साहित्य व्यवस्थित या फिशच्या पीसेसला चोळून घेऊया। सगळ्या पीसेसला इक्वली पोर्शनमध्ये हे साहित्य जे आहे मॅरिनेशनचं ते लागलं पाहिजे, म्हणून एक असा हातामध्ये पीस घेऊन व्यवस्थित हे साहित्य चांगलं चोळून घेऊया। आणि मॅरिनेशन करण्यासाठी जवळपास 20 ते 25 मिनिटांसाठी ही फिश आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे, म्हणजे हा सगळा मसाला फिशच्या पीसेसच्या आतपर्यंत छान व्यवस्थित मुरला जाईल आणि टेस्टी असं फिश फ्राय बनवून तयार होईल। तर 20 ते 25 मिनिटांनंतर बघा गॅसवर तुम्हाला असा लोखंडी आणि थोडासा खोलसर तवा घ्यायचा आहे। थोडासा जाडसर तवा या ठिकाणी वापरायचा आहे, एकदम पातळ तवा नको। लोखंडी तव्यावरची फिश फ्राय एकदम कुरकुरीत, क्रिस्पी आणि टेस्टी बनवून तयार होते। तेल घालून तोपर्यंत तेल मीडियम फ्लेमवर गरम होऊ द्यायचं। आणि आता मी बघू शकता एका ताटलीमध्ये रवा घेतलेला आहे, जो आपण उपमा वगैरे बनवतो तो बारीक रवा घ्यायचा। एक पीस घ्यायचं आणि आलटून पालटून सगळ्या बाजूने असा रवा या पीसेसला कोट करून घ्यायचा। मस्त रव्याची बाइंडिंग करून घ्यायची। रव्यामुळे एक छान वर लेयर येते आणि छान क्रिस्पी आणि कुरकुरीत हे फिश फ्राय बनवून तयार होतात। आणि मीडियम फ्लेमवर आता आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला हे पीसेस असे तव्यावर ठेवायचे आहेत। पीसेस तव्यावर ठेवत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम टू हायच्या दरम्यान पाहिजे आणि तेल चांगलं गरम पाहिजे। अगदी कोमट तेल किंवा अगदी साधं तेल नको, तेल चांगलं गरम असेल तरच ते फिश फ्राय कुरकुरीत बनून तयार होते। नाहीतर तुम्ही एकदम नॉर्मल तेलात त्याला ठेवायला जाल तर ते पीसेस आहे ना नरम पडतात। आणि काय करायचं 2 मिनिटांपर्यंत एका साईडनी चांगली फिश आपली कुरकुरीत होऊ द्यायची। नंतर सगळे पीसेस पालटून घ्यायचे आणि नंतर गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच्या दरम्यान करायची आणि आलटून पालटून दोन्ही साईडनी मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फिशचे पीसेस छान फ्राय करून घ्यायचे आहेत तव्यावर।
तेल जर कमी वाटत असेल, तेल जर पूर्णपणे आटलं असेल तर वरून थोडं थोडं तेल तुम्ही साईडनी टाकू शकता। आपल्याला माहीत आहे की फिशला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही। ह्या फिश फ्रायला देखील 7 ते 8 मिनिटं लागतात आतपर्यंत व्यवस्थित शिजण्यासाठी। कुठेही पीसेस आतून कच्चे राहत नाही, मस्त वाफाळले जातात, आतून मऊ मुलायम आणि छान लुसलुशीत बनून हे फिश फ्राय तयार होते आणि वरून तेवढंच क्रिस्पी हे फिश फ्राय बनून तयार होते। आजपर्यंत कोणी सांगितले नसेल एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे फिश फ्राय करून दाखवलेलं आहे। एकदम चमचमीत आणि गरमागरम खाल तर एकदम टेस्टी लागतं। याच्यासोबत सॅलड तुम्ही घेऊ शकता, कांदा म्हणा, लिंबू म्हणा, टोमॅटो म्हणा, काकडीचे पीसेस म्हणा, वरून लिंबू पिळून जर खाल तर अप्रतिम याचा स्वाद येतो। आणि जर तुम्हाला खूप थोड्या वेळाने जर खायचे असतील हे पीसेस तर थोडा वेळ थोडंसं फ्राय करून याला बाजूला ठेवून द्या आणि जेव्हा खायचं तेव्हा गरमागरम आणखी तव्यावर याला मस्त थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्या आणि गरमागरम या पीसेसचा आस्वाद घ्या। जेव्हा तुम्ही बाजारामध्ये फिश फ्रायसाठी फिश घ्यायला सांगाल तर त्या दुकानदाराला सांगा की पीसेस कापताना व्यवस्थित थोडे पातळ काप, किंवा त्याला सांगा की फिश फ्रायसाठी ही फिश पाहिजे, तर व्यवस्थित तो मस्त तुकड्यांमध्ये कट करून देतो, छान लांब लांब आणि पातळ पातळ तुकड्यांमध्ये। कारण त्यांना माहिती असतं ते कसं कट करायचं म्हणून। तर बघू शकता चमचमीत आणि मस्त छान असं वरून तेवढंच क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून तेवढंच सॉफ्ट हे फिश फ्राय बनून तयार झालेलं आहे। आतपर्यंत अगदी मस्त शिजलेलं आहे, बघू शकता इथे अगदी मऊ लुसलुशीत शिजलेलं आहे आणि वरचं आवरण एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आलेलं आहे। तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर एक लाईक जरूर करा।